शुभं करोति। इतक्या काही गंभीर चुका नाहीयेत यांच्या चुकांची गंभीर गुन्ह्यांपर्यंत मजल जाऊ नये म्हणून यांना लॉकअप मध्ये टाकावंच लागेल। यालाही नाही हो, माझ्या विनीची काही चूक नाही आहे। त्याचीच तर मोठी चूक आहे। हा श्रेयाला फसवून दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघाला नसता तर हे रामायण घडलंच नसतं। मग मी मला पाहिजे ते करतो, मग तुम्ही त्यात मध्ये पडू नका। हो अण्णा, उठा। मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्ही तुमची चौकशी थांबवा नाहीतर मी आत्मदहन करीन। हेच म्हणाली होती आई। तू माझं ऐकलं नाहीस तर मी आत्महत्या करीन। मग माझा नाईलाज झाला म्हणून मी दुसऱ्या मुलीशी लग्न करायला तयार झालो। म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी रंजनाबाई आहे। म्हणजे ज्यांना त्रास होतोय म्हणून चौकशी करायला आलो तर त्यांनाच बेड्या ठोकाव्या लागणार आहेत। धमकी देऊन भावनिक छळ करणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं, मुलाला त्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी उद्युक्त करणं आणि स्वतः केलेल्या गुन्ह्यासाठी इतरांना दोषी ठरवणं, हे सगळे चार्ज मी तुमच्यावर लावणार आहे। हवालदार साहेब, माफ करा साहेब, मला मी चुकले। मीही तेच केलं। तुम्ही जे केलं त्याच्या भीषणतेची सगळ्यांना कल्पना यावी म्हणून मी काय हे ओतून घेणारच नव्हतो। रंजनाताई, तुमच्या जीव देण्याच्या भीतीने काही करायला तयार होणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी करायला हवं होतं, नाही का? त्यांना अटक करू नका, खरी दोषी मीच आहे। पण हे सगळं हिने केलं ते माझ्यासाठी, माझ्यामुळे। माझं विनीतशी लग्न होत नव्हतं म्हणून मी विहिरीत जीव द्यायला निघाले होते, तेव्हा किमयानेच मला वाचवलं। मी चुकले, मला अटक करा। ऐकलत विनीतची आई? तुम्ही म्हणाला होतात हे शिकवलत का किमयाला? हो, ही शिकवण आहे किमयाला। तुम्हाला शुभंकरोतीत मानानं बोलावलं, पण तुम्ही शुभंकरोतीचीच मान खाली जाईल असं वागला। मान अजिबात खाली घालू नकोस। ताट मानेनं सगळ्यांकडे हसत बघ। कोणी तुझ्या बरोबर नसलं ना तर मी आहे तुझ्या सोबत। या सगळ्याच्या मागे अण्णा होते? हो, आज सकाळीच अण्णा पोलीस स्टेशनला आले होते। नेमके त्याच वेळेस झुमरेदादाही तिथंच होते। अण्णांनी नाव सांगितल्याबरोबर झुमरेदादांनी ओळखलं आणि मग अण्णांनी हे सगळं प्रकरण सांगून मदत मागितली माझ्याकडे। माझी परत इथे बदली झाली आणि माझ्या एका मित्रांनी त्याचं घर तात्पुरतं राहायला दिलंय। मी आणि श्रेया तिथेच जाणार आहोत। आम्ही सगळं विसरून तुलाही न्यायला तयार आहोत, पण तू तुझ्या मनातून सगळं काढून टाकणार असशील तरच, नाहीतर आपण वेगळं राहिलेलंच बरं। आता तू विनीत बरोबर छान सुखाचा संसार कर। ते पिक्चर मध्ये असतं ना शेवटी, अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर। आणि तुझ्या आयुष्याचं काय किमया? तुला शुभेच्छा देण्या इतकं पुण्यही नाही ग माझ्यापाशी। ए श्रेया, बास ना आता, बास ना, हस ना जरा। निदान जाताना तरी किमयाला हसत निरोप दे। सारखी रडतच असते। ए श्रेया, बास आता, हसा नाही तर गुदगुल्या करेन मी तुला, गुदगुल्या करेन मी तुला, गुदगुल्या करेन तुला। जास्त